महादरवाज्यातून आत आलं, थोड्या पायऱ्या तोडून गेलं की इकडं वरती भिंतीवरती यायसाठी वाट आहे. इथून आता समोर बघा खूप मोठी अशी भिंत आहे, जंग्या पण आहेत खाली मारा करायला कोणी आलं तर इथून वरती गेलं आपण याला वरती नगारखाना म्हणू शकतो. पुढे येतो पण याला तुम्ही नगारखाना पण संबोधू शकता. म्हणजे खालून राजे वगैरे कोणी आलं तर वरतीपर्यंत त्याची नौबत गेली पाहिजे यासाठी इथं नगारखाना असावा. मे बी खूप चांगल्या अवस्थेत आहे सध्या तरी गड. म्हणजे जे बुर्जाचं वरचं स्ट्रक्चर असतं, भिंतीचं वरचं स्ट्रक्चर असतं ते अजूनही सुस्थितीत आहे. थोडी ही बाजू जी बघू शकता तुम्ही बॅक साईडला बघा, पूर्ण पडझड होत आहे. मोठमोठी झाडं इथं उगलेत. तर बघा किती मोठं झाड आहे. याच्या मुळांमुळे हे दगड ठिसूळ झालेत. पूर्ण बांधकाम ढासळण्याच्या अवस्थेत आहे. याच्यावरती थोडं काम झालं पाहिजे. पूर्ण ही भिंत कडापर्यंत पूर्ण याला झाडे उगले. इथं खालीच सातारा शहर आहे. पैसा आहे, संपत्ती आहे. उदयन महाराज आहे त्यांच्याकडे. थोडं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे खाली पडलं तर उद्ध्वस्त व्हायला जास्त दिवस नाही लागणार. नक्की याच्याकडे थोडं लक्ष द्या. पहिल्या महादरवाज्यातून वरती आलं, थोडेच एक 20-30 पायरे आहेत. नंतर दुसरा महादरवाजा येतो. थोडा ऊन वारा पावसामुळे झीज झाली दरवाजाची. भिंतीमध्ये जे दगड आहेत ते पूर्ण झिजल्यासारखे दिसत आहेत. दगडाची क्वालिटी पण मला थोडी वेगळीच वाटते. म्हणजे चिरा नसतो का आपला लाल चिरा, त्या टाईपमध्ये. आणि पूर्ण भिंत बघता याला पूर्ण मोठमोठी झाडे उगून ही पूर्ण नासधूस व्हायच्या मार्गावर आहे सध्या तरी. इकडली बाजू पूर्ण या साईडला एखादा बुरुज किंवा भिंत असावी वरतीपर्यंत, तीही पडून गेली. या बघू तर आतमध्ये. जे नवीन बांधकाम झालंय तेच पडायला लागले असं वाटायला मला तरी. समोरचं हे बांधकाम बघता, हे नव्यानं बांधलेलं दिसतंय. दगडावर दगड फक्त रचलेत हे वाले. किती काळ टिकणार आहे ते. यामध्ये थोडं एखादं झाड उगवलं पडून जाईल. फक्त दगडावर दगड ठेवलाय, मध्ये काहीच मटेरियल वापरलं नाही. आणि ही भिंतच जुनी दिसते. ही बघा किती भक्कम आहे. वरती काम पण चालू आहे अजून. बघूया या. आता वरती आलोय मी, पूर्ण गड तुम्हाला दाखवून देतो, निहाळतो.